हा संघ 3 मॅच हारलेला आहे, एक त्यांची मॅच अजून पेंडिंग आहे. आणि चेरन 11 2 मॅचेस जिंकलेत, तिसरा सामना त्यांचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या संघांच्या ज्या मॅचेस बाकी आहेत त्यांनी कृपया करून कुठेही जायचं नाही आहे. आणि प्रत्येक खेळाडूंना काल देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती की जरी मॅच हारलात तरी कोणीही जायचं नाही आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळ आपण जाऊया, ज्यानं बॅटिंग करत असताना 23 ताबा बनवल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना मॅडम षटक ज्या गोलंदाजानं फेकले तो गोलंदाज संदेश बांगारी ठरला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. संदेश त्या ठिकाणी आलेत. आमच्या आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ पवित्र हस्ते आपण संदेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला मॅच गेम ऑन. फलंदाज स्ट्राईक केनला पाहायला मिळेल. योगेश पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकापासून थोडासा अंतर लांब होता पण तो हात झेल कॅरी करणं गरजेचं देखील होता. तेल ड्रॉप होतोय, पहिली कॅच खरं तर सोडली आहे. जीवनदान मिळतंय योगेशला. योगेशचं सातत्यानं भरपूर चांगला खेळ राहिलाय आजच्या दिवसामध्ये आणि त्याच योगेशचा झेल पहिल्या चेंडूवरती कुठेतरी सोडला जातोय. तर अर्थातच कबीर बांगारीच्या गोलंदाजीवरती कबीर बांगारीने आज प्रभावित केलंय बघा प्रत्येक खेळाडूला, कारण त्याची गोलंदाजी आज जी केली ना कबीरनं या मॅचमध्ये लिंकमध्ये जबरदस्त. हलक्या हाताने तोडची उसळी देत बॅटची वरची कडा घेतली आहे. धाव घेण्याचा धाडस नाही आहे. मॅचचा हिरो खरे तर नॉन स्ट्राईक केनला पाहायला मिळतोय. फलंदाज जगदीश त्यानं एकतर्फी किल्ला लढवला होता खरे तर टीमसाठी. अगदी वन साइड मॅच लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. शॉर्ट पीस लेनचा बॉल लवकरच लाईन ओळखली होती आणि त्यावरती आक्रमण केलंय. चेंडू वन बाउस ओर द रोपणा आलाय हा चौकार. थँक्यू सो मच. पहिला चौकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय योगेशच्या बॅट मधून. चांगला फटका आहे, वीज जोडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. लोमन लास मध्ये प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत परंतु चेंडून ओलांडले सीमारेषा. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. साठी देखील पारितोषिक आहे परंतु हा फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी, इथून अति घाई संकटात नाही आणि योगेशची पारी. योगेशचा खेळ संपलाय. पहिला धक्का इथून दिलाय टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाला. फलंदाज योगेश बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. पहिला धक्का विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. योगेशला मात्र परतवलाय या मॅच मध्ये कवी बांगारीनं. नवीन फलंदाज केतन ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. पहिल्या बॉल वरती उडवलाय लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून. मॅक्सिमम 6 धावांसाठी ठोकलाय षटकार.
थँक्यू सो मच. जणू काही ड्रेसिंगमध्ये सराव करत होता. असेच काही फटके मैदानच्या आतमध्ये या. कवी बांगारीनं आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण त्याच्या अगेन्स्ट केतननं ठोकलेला तो षटकार अगदी कवीचा जिवारी बसला असेल. कारण ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजी आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं आणि या लिंकमध्ये मेन ऑफ द सिरीज देखील आहे, त्यासाठी प्रत्येक खेळाडू नक्कीच प्रयत्न देखील करीत असेल. गोलंदाज सज्ज होते दुसऱ्या ओव्हरसाठी. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त पारी खेळणारा खेळाडू जगदीश स्ट्राईक एंडला. काय फटके खेळले होते या खेळाडूंना, आकर्षित करणारे अगदी क्रिकेटचे प्रॉपर टायमिंगचे फटके करत जर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तो जगदीशला रोखण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. यावेळेस फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु अगदी त्याच्या समोर चेंडू या ठिकाणी लँड होतोय. दुसरी धाव कंप्लीट. 2 धाबा बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलाय. लावण्य 11 संघाचा आपण सातत्याने विचार केला तर सलगचे 3 सामने त्यांनी जिंकलेत आणि हा सामना जिंकला तर मात्र त्यांचे संघ मालक अगदीच खुश पाहायला मिळतील. परंतु आज खूप चांगला खेळ देखील या संघाने केलाय. चांगले खेळाडू आहे, चांगला संघ बांधला या संघ मालकांना. यावेळेस जागा बनवली स्ट्रोक्ससाठी. अगदी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल सीमारेषा पलीकडा जगदीशच्या बॅटमधून आलाय. या इनिंगमध्ये हा पहिला चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. जगदीशनं आता हात खोलायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल कॉल. इथून मात्र 1+1 अशा 2 धाबा आणि प्रीटची देखील संधी असेल बॅट्समन केतनसाठी. केतननं आल्याच एक षटकार दाखवलाय त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. तोच केतनला पुन्हा एकदा एक संधी आहे या चेंडूवरती. खरं तर मोठा फटका पाहायला मिळेल का? गोलंदाजावरती थोडंसं दबाव वाढलाय प्रसाद. यावेळेस बॅटच्या स्ट्रोक मध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल, परंतु या ठिकाणी खरे तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फ्रीटचा बॉल केतनचा आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव मिळती आहे. केतन नाराज असेल स्वतःवरती कारण फ्रीटचा बॉल होता, त्यावरती फक्त सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंडला फलंदाज जगदीश ज्यानं आजच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच प्रभावित केलंय. ताकदीचा वापर सरळ व्ही झोन मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा धाडस होता पण तू नकार दिलाय केतननं. त्या ठिकाणी एकही धाव नाहीये. कमबॅकिंग गोलंदाजी, थोडीशी आता दबाव टाकला जातो आहे केतन आणि जगदीश वरती. चांगली गोलंदाजी प्रसादची या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एक चौकार जरूर आलाय पण त्यानंतर चांगला लेंथ आलेले टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. और लाईन भन्नाट वेग, ती अगदी ब्रह्मास्त्र चा वापर केला जातोय. षटक क्रमांक 2 समाप्त होण्यासाठी इशारा येतोय त्या ठिकाणी अनंत गावंडा सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावा धाव फलकावरती आमचे गुणलेखक सर आम्हाला सांगतील 25 धाबा. पंकज पारधी आज 2 दिवस सलग आमच्या सोबत जोडले गेलेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. अगदी खूप चांगली त्यांची हाय रायटिंग, त्यानंतर प्रत्येक धाबेवरती त्यांची नजर, अचूकतेने नजर, चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं देखील. आणि आमची केटीची संपूर्ण टीम, आमचे प्रोफेशनल अंपर्स सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. GD11 ओनली फॅमिली ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ज्या सगळ्यांनी खरं तर या स्पर्धेला अगदी भरभरून खरं तर प्रेम दिला, सगळ्यांनी आत्महत्या प्रयत्न केला, सगळ्यांनी चांगलं सहकार्य सगळ्यांचं लाभलं गेलं.
त्याबद्दल खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावा 25 आपण पाहतोय. धावफलकावरती 12.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू एलेवन संघानं उभी केली आहे. शॉर्ट पिच लेंथ कवी बांगारीचा पुढ्यात होता, थोडस बॉम्ब्स उसळी घेतली चेंडूला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगले षटक कवी बांगाडे पहिल्या षटकावरती धावा जरूर खर्च केल्यात, पण तो पुन्हा एकदा संघानं विश्वास दाखवलाय कवीवरती आणि त्याच्या खरेच अगदी विश्वासाने गोलंदाजी कवीची पाहायला मिळते, परंतु पंचवल्ले त्या ठिकाणी लेगस्टम्पच्या थोडंसं बाहेर लेंथ पाहायला मिळाली. व्हाईट बॉल्स, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू देखील फेकावा लागेल कवीला. या षटकामध्ये थोडासा दबाव आहे कवीवरती. मागचं षटक जे फेकलं होतं त्या षटकामध्ये तब्बल कवीला 16 धावा ठोकल्या होत्या. केतनना आणि जगदीशदा पुढे सरसवले जागा बनवली होती स्ट्रोक्ससाठी. लवकरच बोलकलं होतं कवीनं की फलंदाज थोडंसं पुढे सरचवला, त्यामुळे चेंडूची लाईन लेंथ थोडीशी मागं खेचली आहे आणि इथून देखील डॉट बॉलची सांगता. कवी बांगारे अगदी विचार केला तर बांगारवाडी गावाचा नेतृत्व तो करत असतो. आज या लिंकमध्ये जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळतोय. गावासाठी तर भरपूर खेळला आहे, पण लिंकसाठी देखील त्याचं योगदान भरपूर मोठा. हा खराब बॉल होता या ठिकाणी लोअर फुल टॉसचा. मिड विकेटला क्लिअर करेल हा फटका. जाईल 1 बाउन्स. ओरधरोपनं ठोकलाय या चेंडूवरती केतन चौकार. थँक्यू सो मच डीजे. कवीवरती देखील आक्रमण होताना आपण पाहिलं. सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पुढ्यात समोर केतन या ठिकाणी पलटवार करतोय आणि ठोकलाय कवी बांगरच्या अगेन्स्ट. अजून एक धडाका षटकार. थँक्यू सो मच डीजे. कितन आता फक्त चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. इथून काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये लॉंग शॉप रिजनच्या ब्लॅक स्क्रीनच्या बाजूनं अजून एक लेग पाईकचा हा चौकार. लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीम साठी धावा येत आहेत. धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय, मात्र चौकार ठीक आहे. थँक्यू डीजे. यावेळी खोलात टाकलेला चेंडू केतनसाठी पुढ्यात, परंतु त्याला बुडवायचा प्रयत्न होता. इथून इशारा. पंच आउट आहे का बॅट्समन? फलंदाज होतोय बाद. केतनची पारी संपली आहे. चांगला खेळ केला, परंतु या वेळेस मात्र रोखलं जात आहे. कवी बांगारांना इथून केतनला मात्र माघारी पाठवलंय. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. आज जुडी 2 मॅचेस यानंतर देखील पेंडिंग आहेत, त्यामुळे प्लीज धावा धावपटलावरती त्या लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा आहेत. 40 धाबा एक चांगला टार्गेट आपण पाहतोय. 3 षटकांच्या मध्ये कवी बांगारेनं 2 षटकं फेकली. पहिल्या ओव्हर्समध्ये कवीनं खर्च केल्या होत्या 16 धाबा. त्यानंतर प्रसाद आला दुसऱ्या षटकामध्ये, त्यांना 9 धाबांचं षटक फेकलं. पुन्हा एकदा कवीवरती विश्वास दाखवला संघाला, पण पुन्हा एकदा कवीनं 15 धाबा टोटल खर्च केल्यात. बादची कडा, नशिबाची साथ आणि इथून पुन्हा एकदा लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीम साठी या बोनसच्या 4 धाबा चौकार.
थँक्यू डीजे. जगदीशचा बॅटमधून 4 धाबा थोडासा शांत ठेवलाय. या खेळाडूला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू फेकलाय, परंतु इथे देखील बीट पोहताना पाहायला मिळतोय आपण. जगदीश या मॅचमध्ये थोडासा शांत राहिलाय हा खेळाडू, परंतु किती वेळ शांत बसणारा मधला नाहीये. मागची मॅच आपण त्याची पाहिली असेल, ज्या पद्धतीनं त्याने आक्रमण केलं होतं गोलंदाजावरती. यॉर्कर पॉइंटचा पूर्णपणे ब्लॉक केले जातं. इथं संधी आहे, जबरदस्त एफर्ट दाखवला होता क्षेत्ररक्षकांना आणि जणू काही ही विकेट आली असती ना, तर मग लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 हा संघ कदाचित 10-15 धाबा या शॉट पाहायला मिळाल्या असत्या. पण इथून तुम्हाला हे असे एफर्ट खरं तर करावे लागतील, विकेटसाठी जावं लागेल. खास करून जगदीशची विकेट जर का आली, मिळवता आली गोलंदाजाला, तर मग एक कुठेतरी धावसंख्या रोखली जाऊ शकते. नवीन बॅटरी मैदानच्या आतमध्ये पवन, हा फटका थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळतोय बॉल मध्ये आणि इथून मात्र मिड विकेटला झेल पकडलाय. पवनचा खेळ संपलाय. अजून एक धक्का लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमला. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये पप्पू. पप्पूसाठी हा बॉल पुढ्यात होता. अनंत कार्पेटने खेळला तर सिंगलसाठी नक्की सिंगल दाब तिथून एकपट्टी जाते. सिंगलच्या मदतीने एकूण धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाच्या धाबा 46 वरती संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्येची ती गती होती ना, ती कुठेतरी आता थोडीशी कमी होताना आपण पाहिली आहे या षटकावरती. चांगलं षटक फेकतोय गोलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर पाहिला. ह्यावेळेस तेच तारा चेंडू अगदी यष्ट्यांचा वेग घेतला होता. चेंडू पर थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळते. चौथं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत त्या अर्थातच थँक्यू डीसी. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बारूनमत सूचना आम्ही पोहोचवतो तुमच्यापर्यंत. जर का आज एखादा सामना पेंडिंग राहिला तर मग भरपूर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आयोजकांचं पाहायला मिळतील, कारण 2 सामने कालचे देखील राहिले. त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सामने आपल्याला कव्हर करायचे. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दशरथ आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती. पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ द पेस, गती थोडीशी कमी होती परंतु उसळी जास्त दिली चेंडूला. पण बाउन्सचा इशारा वॉर्निंग त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी पाहायला मिळते आहे. पप्पूसाठी हा चेंडू होता असं वाटलं होतं, अपेक्षा नव्हती केली पप्पूने. ज्या पद्धतीनं चेंडू आला होता इतकी उसळी पाहायला मिळेल. हलक्या हाताने कट केलाय. गली पॉइंट मधून पुन्हा एकदा धावेची संधी होती त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी पोचतोय सुखरूपपणे क्रीजवरती फलंदाज जगदीश. आणि येणारे 5 चेंडू निर्णायक असतील आता गोलंदाज दसऱ्यासाठी देखील, कारण समोर तितकाच ताकदवार तितकाच बनाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज जगदीश स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. जो सेट आहे षटकार अजून पाहिलेला नाहीये त्याच्या बॅटमधून. 2 चौकार जरूर आलेत, परंतु संघ लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघ अपेक्षा करत असेल की फिनिशिंग टच आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. यावेळेस चेंडू उसळला जरूर, परंतु ताकद झोकली फटक्यामध्ये. मिड विकेटला क्लिअर करतोय फटका. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार.
थँक्यू सो मच जिजय. शांत बसणारा नाहीये हे दाखवून देत असताना अजून एक तडाखा दिलाय. जगदीशच्या बॅटमधनं आलाय हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. उल्लेख केला होता एक खेळाडूचा की हा शांत बसणारा पटला नाहीये. यावेळी स्लोवर पद्धतीचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक हवी आहे जगदीशला दुसऱ्यासाठी कॉल आणि इथून पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट. 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 61 वरती. चांगली धावसंख्या या ठिकाणी लावण्या इंटरफायर्स ऋतू 11 संघाची आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल जागा बनवली आहे जरूर त्या ठिकाणी. कव्हर पॉइंट शॉट डोक्यावरून पाहायला मिळतोय हा षटकार. आणि पुन्हा एकदा खरे तर संघ मालक या टीमचे भगवान भगत यांच्या माध्यमातून खरे तर दशरथसाठी 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी खरं तर या खेळाडूसाठी जमा झालेला आहे. थँक्यू सो मच डिझे. जगदीश साठी बघा बॅक टू बॅक 3 षटकार खेळाडूंना मारले त्यांच्यासाठी तब्बल एकूण धाबा आहेत धावफलकावरती 67 धाबा. 68 पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. स्वर्गीय जित्तू 11 टीमचा कॅप्टन आणि यारी दोस्ती 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या लीग मधील 9वी मॅच आहे. थँक्यू सो मच डीजे. इज चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं बघा. या ठिकाणी सलामी जोडी मैदानच्या दिशेने मध्ये एंटर करायची आहे. पण पाहतोय लाभण इंटरफायसेस ऋतू 11 संघानं एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केलेला आहे आणि त्या टार्गेटचा इथून पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेरन 11 या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. टॉस साठी दोन्ही टीमना या ठिकाणी उपस्थिती दाखवायची बघा. अन्यथा जो संघाचा कॅप्टन या ठिकाणी असेल त्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस कंपल्सरी असेल त्यामुळे प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. टॉससाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये कवी बांगारे आणि बसमन दशरथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 बॉल जिंकण्यासाठी 68 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये चेरन 11 या संघाला करायचा आहे. 2 मॅचेस जिंकलेत चेरन 11 संघानं परंतु ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे असेल त्यांच्या संघासाठी. दोन्ही चांगले संघ आहेत. आपण विचार केला सातत्यानं तर लावण्य इंटरप्राइजेस या संघानं तब्बल सलग 3 मॅचेस या संघानं जिंकल्या. ही मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट असेल. संघ मालक आज खुश आहेत कारण संघानं खूप चांगला परफॉर्मन्स ज्या खेळाडूवरती खरं तर बोली लागली होती त्या खेळाडूंनी निराश आज केलेला नाही आहे संघ मालकाला. चांगला खेळ चला फास्ट घ्या बघा प्लीज. पण ताकीद द्या आपण देखील खेळाडूंना. 2 मॅचेस पेंडिंग आहेत. गोलंदाज पहिल्या षटकात होती निवृत्तीचा या ठिकाणी वापर केला जातोय. गोलंदाज ट्रॅकवरती स्ट्राईक यांचा फलंदाज दशरथ पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी परंतु हा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी अतिरिक्त धावेमध्ये श्री गणेशा चेरन 11 संघाचं पाहायला मिळतोय.
मागच्या मॅच मध्ये. थोडंसं खाली खरं तर बॉम्बचा असा चेंडू त्यामुळे ही लांबून हापेल होती, परंतु तरच पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी त्यामुळे इथून मात्र आपली फेटाळून लावली जाते आहे. ती बॅट आणि बॉल एकदम ब्रश झाला सबिल, त्यानंतर मात्र हा झेल होता. स्वर्गीय जित्तू 11 टीमचा संघनायकानं बघा लगेच रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी संघर्षाचा लोअर फुलटोचा बॉल पुन्हा एकदा गॅप शोधले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी चेस भरपूर लांब होतं, परंतु चेंडू सीमार पार 4 धाब्यांसाठी हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. तुमचा देखील आम्ही तुम्हाला मध्येच थांबवतो कारण वेळ नाही आपल्याकडं, आणि थोडंसं जास्त स्ट्रॉंग तुमच्यासाठी देखील संधी मिळाली असती, परंतु आज वेळ देखील नाही आहे, त्यामुळं या ठिकाणी आम्ही तुम्हाला वारंवार थांबवतो. गोलंदाज तयार होत आहे गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच लेनचा बॉल, लाईन लवकरच ओळखली आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडू टार्गेट 6 धाब्यांसाठी ठोकलाय. हा हँडसम षटकार. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळतोय अगदी जसंच तसं उत्तर दिलं जात आहे. लावणा एंटरप्राइजेस ऋतू येलेबन संघाला. यावेळेस खोलवर टप्पा पुढे सरसावले मारलाय, खेचून मारलाय लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑनच्या मधोमध. दशरथच्या बॅटमधून अजून एक तडाखा षटकार. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे, कमालीचं बारीक पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. जसंच तसं ठोसा खरं तर जसं तसं उत्तर दिलं जात आहे. या ठिकाणी चरण 11 संघाच्या माध्यमातून टीम लावण्या एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाच्या गोलंदाजावरती खरं तर आक्रमण चढवलंय. दशरथ ची या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते आहे. 2 षटकार 2 चौकार 20 धाबा आल्यात निवृत्तीच्या अगेन्स्ट. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते आहे. स्वर्गीय जित्तू 11 संघानं मध्ये नाणेफेक कौल जिंकलाय. फटका फसलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक आणि इथून सोडलाय झेल दशरथनं खरं तर जगदीशनं, आणि इथून मात्र जीवनदान मिळतंय दशरथला. ज्याच दशरथनं तब्बल 2 षटकार 2 चौकार ठोकले होते आणि ही संधी होती गोलंदाजाकडे. ही विकेट आली असते लावण्या एंटरप्राइजेस ऋतू 11 संघासाठी, पण ती संधी इथून गमावली. झेल सोडलाय आणि त्या झेलची किंमत काय असते हे दारा वेळ नक्कीच दर्शवेल. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. एकूण धाबा आहेत धाव फलकावरती त्या 23 धाबा आहेत. सुरुवातीचा ओव्हरमध्ये पहिले 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 20 धाबा होत्या. शेवटच्या बॉलवरती देखील 2 धाबा 1 वाईट, एकूण 23 धाबा. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे.
चांगली बॅटिंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दशरथ आणि कवी पांगारे अशी जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. परंतु या षटकावरती कमबॅक करायचं आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज होतोय जगदीश, ज्यानं स्फोटक खेळी टीमसाठी लावण्या एंटरप्राइजेसचा रिथू 11 टीमसाठी खेळले होता. तोच खेळाडू, ज्याच खेळाडूने दशरथचा झेल शेवटच्या बॉलवरती सोडलाय, तो खेळाडू खरे तर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. थोडस क्रॅम्प्स मध्ये पडतोय दशरथ. खरे तर या ठिकाणी गोलंदाज जगदीश पहिला चेंडू फेकलाय, पण थोडासा दुखापती पडते त्या ठिकाणी. थोडंसं क्रॅम्प्स आले असतील. दिवसभर क्रिकेट खेळलाय, चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली आहे, चांगली गोलंदाजी, वर्ल्ड राऊंडर परफॉर्मन्स त्याने आज टीमसाठी चांगलं योगदान. ही थोडीशी दुःखद गोष्ट खरं तर लावण्य एंटरप्राइजेस रितू 11 टीमसाठी, कारण त्यांचा पारमुख्याचा जो खेळाडू आहे, पारमुख्याची जी तोप मानली जाते. स्प्रे जर लागत असेल तर माग करायची बघा, स्प्रेची माग करायची जर हवं असेल तर. स्वयंसेवक आयोजक त्या ठिकाणी नक्कीच पोहोचतील. सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, क्रॅम्प्स आले, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित ठेवलेल्या आहेत. परंतु सामना कदाचित लवकर चालू व्हावा ही अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. जास्तच दुखापत असेल तर प्लीज आपण थोडा वेळ विश्रांतीसाठी मैदानच्या बाहेर खेळाडूंना जायचं आहे, याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करा. पंच आपण जा त्या ठिकाणी आणि विचारपूस करा. जास्त जर दुखापत असेल तर प्लीज थोडा वेळ बाहेर चला. क्षेत्ररक्षकाने आपल्याला आपली जागा घ्यायची आहे, एकत्रित येऊ नका. तर सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आज दुखापतीला पूर्णपणे मात देत पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहिलाय, कारण हा खेळाडू हार मानणार नाही आहे, ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, कारण शांत बसायला मी काय संत नाही, हे दाखवत असताना जबरदस्त कामगिरी मैदानच्या आतमध्ये आहे. चला प्रेक्षक बर्गा पडा. स्लोअर गतीचा चेंडू थोडासा हलक्या हाताने या ठिकाणी फेकला आहे. क्षेत्ररक्षकाच्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय आणि इथून मात्र कवी बांगारी स्वतःवरची थोडीशी निराश आहेत. हा चेंडू जातोय डॉट. सुरुवात जबरदस्त केली आहे दशरथ न पहिल्या षटकावरती. कपालीचा चेंडू, कपालीची गोलंदाजी या षटकावरती पाहायला मिळते आहे. नावामध्ये दम आहे आणि नावाची चर्चा देखील प्रत्येक ठिकाणी होती आहे. नाव आहे दशरथ, या टीमचा एक तारणहार, पारमुख्याची तोप, ज्याच्याकडे ओळखलं जात आहे, आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रॅम्प्स जरूर आले होते थोडेसे, परंतु त्यावेळेस मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तमी लगेचचा फटका पाहायला मिळतोय. कवी बांगारी थोडंसं प्रेशरमध्ये वाटतो या मॅचमध्ये. प्रेशरला क्रेडिट खरं तर स्ट्राईक रोटीन करणं गरजेचं आहे, कारण दशरथनं चांगली सुरुवात केली आहे. अगदी त्याच्या बॅटमध्ये जर आपण पाहिलं, अगदी फुटबॉल सारखा चेंडू त्याला दिसतोय, आणि सुरुवातीला तर 23 धावा त्यानं बनवल्या होत्या. यावेळेस थोडंसं पुढे सरसावले होते, चेंडू खाली राहतोय. त्यानंतर अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, पूर्णपणे जकडून ठेवलाय. फक्त 5 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कमबॅक केलंय असं वाटलं होतं ही मॅच खरं तर रफ आणि टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु या षटकानं पुन्हा एकदा लावण्य एंटरप्राइजेस संघाला या मॅचमध्ये येण्याची संधी दिली आहे. परंतु इथून लाईन लवकरच पिक केले, बाहेर निघाले, जागा बनवली आहे, आणि इथून मात्र फाईनल एक शॉट डोक्यावरून चेंडूला बुडवलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय शेवटच्या बॉलवरती षटकार.
थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. चला बॉल गेला असेल तर लगेच दुसरा बॉल घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल रन्स कार्डवरती पाहायला मिळतील. एकूण धाबा 30 धाबा सुरुवातीला आल्या, 23 या ओव्हरमध्ये आल्या त्या 7 धाबा. चांगलं षटक होतं गोलंदाज खरे तर जगदीशचा. आणि या शेवटच्या बॉलवरती कुठेतरी तो षटकार पाहायला मिळाला. इदारे अजुरी 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूंमध्ये इथून 18 बॉल 38 धावा संख्येची गरज. कबी बंगारी स्ट्राईक ला, परंतु इथून पंच बोललेत व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा दबाव आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती देखील. लावण्य इंटरफेसर ऋतू संघाच्या गोलंदाजावरती. कारण नेट स्किन रनेट्सचा जर आपण विचार केला 12.50 ची सरासरी ही प्रत्येक षटकामागे. राकाशी बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणलाय डायरेक्ट हिट, परंतु इथून मात्र बॅकअप चांगला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा धाव ज्या मिळायला हव्या होत्या. लेग पॅकचा इशारा येतो पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. आणि या लेग पॅकच्या धाबेने धावफलक पुढे सरसावतंय 31 वरती. परंतु या खेळाडूला कोण रोखणार. अच्छा, या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे दशरथ ऑन स्ट्राईक. बॅच टॉबेज लेग स्लिप काढायचा चान्स, थोडा हाफ चान्स होता, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी केली जाते दशरथच्या अगेन्स्ट. जर का आपण पाहिलं तर सब चेंडूची लेन थोडीशी मागे खेचली जाते. आपण पाहतोय गोलंदाज रमेश तिसऱ्या षटकावरती चांगली गोलंदाजी केली. लाईन लेंथ थोडंसं बाहेर फेकला होता या ठिकाणी, सफल झाले होते, परंतु पंच दर्शवतायत की व्हाईट बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पण सिंगलने इतका इंटेक्शन होणार नाहीये, प्रभाव पडणार नाहीये, परंतु मोठे फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. मोठे फटके येत नाही आहेत. प्रयत्न जरूर चालू आहेत चरण 11 संघाच्या फलंदाज. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग शॉट डोक्यावरून जर चेंडू फिरकावून दिलाय 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू सो मच. इट्स षटकार ठोकलाय दशरथ. उल्लेख केला होता खेळाडूचा की आज कोण रोखणार आहे खेळाडूला, परंतु बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चरण 11 संघाचे. यावेळेस देखील लाजवाब मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. पुन्हा एकदा सलगचा दुसरा मॅक्सिमम हिट षटकार. थँक्यू सो मच. 11 चेंडूमध्ये तब्बल 40 वरती खेळतोय हा फलंदाज. काय बॅटिंग. तर बॅटिंग आवडली असेल तर एकदम जोरदार डाल्यांनी त्याचं स्वागत करूया. पण तो अर्धशतक कंप्लीट होईल का हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असेल. या मॅचमध्ये या प्रीमियर लीगमध्ये एक अर्धशतक आपण जरूर पाहिलंय, परंतु दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का हा प्रश्न प्रेक्षकांना देखील प्रेक्षक वर्गांना देखील पडला असेल. इट इज वाईट बॉल. पुन्हा एकदा प्रेशर क्रेडिट केला जातोय लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाच्या गोलंदाजावरती. यावेळेस देखील लवकरच ओळखलंय समोरच्या दिशेने गती कमी केली होती, परंतु त्यालाही पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज दशरथ.
थँक्यू डिझी. 46 वरती हा खेळाडू पोहोचलाय. फक्त 4 धाब्यांची गरज आहे अर्धशतकासाठी. हॅलो. आणि अरुण आबाठे यांच्या माध्यमातून दशरथ केवारीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे या ठिकाणी. हा फटका थोडंसं खराब चेंडू होता या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना शेवटच्या बॉलवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूण धाबा आहेत धाव फलकावरती. 53 धाबा येणारे आता. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावसंख्येची. चला थँक्यू सो मच. वैयक्तिक 47 वरती खेळतोय हा खेळाडू दशरथ केबारे. अगदी नावाची चर्चा डिफिनेटली होईल मित्रांनो. आणि त्याच्यासाठी खरं तर रोख रक्कम जे हॅट्रिक पूर्ण केली होती षटकार हॅट्रिक त्याच्यासाठी 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे बघा. त्या खेळाडूंना आपली विनंती असेल, पण तो अर्धशतकासाठी ज्या प्रेक्षकांच्या नजरा ज्या लागल्यात त्या प्रेक्षकांच्या नजरा पूर्ण होतील का? अर्धशतक कंप्लीट होईल का? 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक केनला दशरथ ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. आउट स्टॉप द बॉडी या ठिकाणी पंच वल्लेत अनंत गाबंड सर इशारा करतायत त्या ठिकाणी. वाईट बॉल अतिरिक्त धावपेट थोडीशी धावसंख्या करीत पुढे सरसावली जाईल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा बॉल घुटना टेकला होता, परंतु चेंडूची लाईन अगदी पुढे होती, समोर होती, त्यामुळे इथून पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता केली जाईल. 47 धावसंख्येवरती खेळतोय. सगळ्यांच्या नजरा सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूकडे लागलेल्या आहेत. अर्धशतक कंप्लीट होईल का हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला आहे. टकआउट मध्ये देखील ती चर्चा चालू आहे. यावेळेस ताकदीचा वापर मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत आणि इथून अर्धशतक कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दशरथ केवारीसाठी. आणि बॅट देखील वरती करायचे सगळ्या प्रेक्षकांना. आपण खरं तर मानवंदना याचे या ठिकाणी जबरदस्त खेळ या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा पाहायला मिळतोय. हॅलो. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी. 2 मॅच मध्ये शांत होता, लवकर बाद झाला होता, परंतु या वेळेस संघाला गरज होते आणि तिथं अगदी तुटून पडलाय फलंदाज दशरथ केवारीनं. ठोकलाय अजून एक षटकार आणि या 50 ज्या ठिकाणी कंप्लीट झाले त्यासाठी सन्माननीय सुरेश दादा केवारी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1000 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूसाठी आलेला आहे. तसंच खरे तर एक झेल देखील ड्राफ्ट झाला होता दशरथचा आणि त्यानंतर मात्र केलेली ही फलंदाजी. यावेळेस क्लिंग बोल्ट सिग्नेचर डिस्पॅच मोठी सफलता. परंतु असं वाटत नाही की वेळ निघून गेली आहे. त्याचं जे कामासाठी त्याला पाठवलं होतं मैदानाच्या आतमध्ये ते काम पूर्ण होत केलंय. मात्र इथून मात्र फलंदाज दशरथ केवारी बाद होतोय. गोल्डन विकेट लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमसाठी डीजे.
थँक्यू सो मच डीजे. लवकरच मॅच देखील चालू करायचं आहे, नाही तर आपल्याला इथंच 12 वाजतील. त्यामुळे स्पीडअप घ्या प्लीज. 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय. बॅट्समन मोहोड बोर्डला आपण पाहतोय एडिट क्रमांक 3 वरती त्याला आज संघानं प्रमोट केलंय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या, 2 धावांची गरज आहे. गोलंदाज या ठिकाणी येतोय गोलंदाज ट्रॅकवरती जगदीश. हा ह्याच खरे तर खेळाडूंना कॅच सोडली होती मी तर म्हणेन जगदीशची, आणि त्यानंतर मात्र त्यांनी केलेली दशरथची फलंदाजी आपण पाहिली या मॅचमध्ये. चला यानंतरची जी मॅच आहे तर दोन्ही संघाने अगदी रेडी राहायचं. त्या टीमची फिल्डिंग आहे त्या टीमनं लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे बघा. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच सगळ्यांना ठाऊक आहे, वरमॅन आर्मे ज्यानं एकतर्फी किल्ला लढवला. तब्बल हॅलो थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. 17 चेंडूमध्ये 59 धावांची ज्यानं धुवाधार फारी केली तो बॅट्समन आहे या ठिकाणी दशरथ केवारे. विनंती असेल की या मंचावरती आणि आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि अपोजिट जे संघ मालक आहेत भगवान भगत